केक बनवण्याची सगळ्यात सोपी रेसिपी कोणती असेल ना तर ती ही आहे। अगदी कमी साहित्यात आणि घरामध्ये असलेल्या साध्या वाट्यांमध्ये हा केक आपला तयार झालेला आहे। मऊ लुसलुशीत आणि तुम्ही बघू शकताय याला काय मस्त जाळी पडली की नाही। तर नमस्कार, मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं साहित्य घालून एकजीव करून असा हा मस्त लुसलुशीत जाळीदार रवा वाटी केक तयार करणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे बरं का। आणि या व्हिडिओमध्ये मी अशा काही टिप्स सांगितल्या ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात तुमचा हा केक देखील असाच मऊ लुसलुशीत होणार आहे। तर चला तर मग आता सुरुवात करूया। तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला इथे 1 वाटी रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही बारीक मोठा कोणताही घेऊ शकता, कारण आपण हे मिक्सरमधून बारीकच करून घेणार आहे। तर इथे मी मोठाच रवा घेतलेला आहे। तर आता सारख्याच वाटीने आपल्याला इथे अर्धी वाटी साखर घ्यायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता, पण अर्धी वाटी अगदी पुरेशी आहे। त्याचबरोबर रव्याला छान अशी खव्यासारखी टेस्ट येण्यासाठी इथे मी एक 10 रुपयाचं पॅकेट मिल्क पावडर घेतले, ते सुद्धा यामध्ये घालते। जर असेल तुमच्याकडे तर घाला, नाही घातलं तरी देखील चालेल। याऐवजी तुम्ही 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर जरी घातली ना तरी सुद्धा अगदी चालेल। त्याचबरोबर अर्धा चमचा वेलची पूड घालायचे आणि हे सगळं मिक्सरमधून शक्य होईल तितकं बारीकसर असं फिरवून घ्यायचं। तरी ते बघा, रवा साखर मी मिक्सरमधून दळून घेतलेली आहे, अगदी छान बारीकसर अशी झालेली आहे। जर तुम्हाला कधी वाटलंच जाडसर आहे ते आणखीन एकदा हे फिरवून घेऊ शकता। तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे सारख्याच कपाने अर्धा कप दही। दही जास्त आंबट नसावं, तर सगळं प्रमाण आपल्याला एकाच कपाने किंवा एकाच वाटीने घ्यायचं आहे, म्हणजे केक जो आहे तो अगदी परफेक्ट तयार होतो। त्याचबरोबर सारख्याच कपाने इथे मी पाव कप तेल घेते। तर इथे तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता। तेल घातल्यामुळे केकला छान असा मऊपणा येतो, अजिबात खाताना घशामध्ये ठोठरे वगैरे बसत नाहीत। त्याचबरोबर इथे मी अर्धा कप दूध घेतले, यामधलं थोडंसं दूध मी बाजूला ठेवते, नंतर लागलं तर घालणार आहोत। तर दूध जे आहे ते अगदी जास्त थंड किंवा अगदी जास्त गरम नसावं, कोमट आपल्याला दूध इथे लागणार आहे। त्याचबरोबर इथे मी चिमूटभर मीठ घालते। तर मीठ मी आधी घालायला विसरले, त्यामुळे मी आत्ताच घालते। तर परत एकदा आपण हे मिक्सरमधून छान असं फिरवून घेऊया। तर इथे बघा, हे मी मिक्सरला बॅटर छान फिरवून घेतले। अगदी एकसारखं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि अगदी जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील नाही। तर हे चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती झाकण ठेवून एक 10 मिनटं आपल्याला हे बाजूला भिजत ठेवायचं आहे, कारण जेणेकरून यामधला जो रवा आहे तो छान असा फुलेल। तोपर्यंत इकडे आपण कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे मी एक कढई ठेवले आणि यामध्ये अशा पद्धतीची एक वाटी ठेवले, कारण माझ्याकडे स्टँड नाही त्यामुळे। त्याचबरोबर आज आपण वाटी केक बनवणार आहोत, त्यासाठी या वाटीवरतीच मी एक प्लेट ठेवले, जेणेकरून आपल्या या छोट्या छोट्या वाट्या या प्लेटवरती बसतील। तर आता यावरती झाकण ठेवून मध्यम ते मोठ्या आचेवरती 10 मिनटं आपल्याला कढई जी आहे ती प्रीहीट करून घ्यायचे। तर आज आपण साध्या घरातल्या वाट्यांमध्ये हा केक तयार करणार आहोत। त्यासाठी इथे मी सारख्याच आकाराच्या 4 वाट्या घेतलेल्या आहेत आणि याला आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे। तर तुपाऐवजी तेलसुद्धा लावू शकता किंवा बटर पेपर असेल तर तो जरी यामध्ये ठेवला ना कट करून तरी देखील चालेल। तर असं तूप लावून घेतल्यामुळे आपला जो केक आहे तो अगदी सहज वाट्यांमधून बाहेर निघेल। तर इथे मी 4ही वाट्यांना तूप लावून घेतले। तर इकडे 10 मिनटं झालेले आहेत आणि आता तुम्ही हे बॅटर बघू शकता, पहिल्यापेक्षा खूप जास्त घट्ट झाले, कारण आपला रवा जो आहे तो अगदी छान असा भिजला गेलाय। तर आणखीन एकदा यामध्ये आपल्याला जे आपण दूध घेतलेलं ना ते सगळं दूध यामध्ये घालायचं आहे। तर एकूण अर्धा कप इतकं दूध लागलेलं आहे। दूध थोडंसं कमी जास्त लागू शकतं, जर रवा तुमचा बारीक असेल तर दूध थोडं कमी लागू शकतं आणि रवा जर जाडसर असेल तर दूध थोडंसं जास्त लागू शकतं। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा। तर याचं प्रमाण मात्र आपल्याला अगदी अचूकच वापरायचं आहे। तर आता पुन्हा एकदा हे मिक्सरला 1 मिनिट फिरवून घेऊया। तर इथे बघा, हे आपलं
केकसाठीचं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे. अशीच आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे, यापेक्षा अगदीच घट्ट किंवा जास्त पातळ नको आहे. तर आता लगेचच आपण हे जे बॅटर आहे ते या वाट्यांमध्ये घालून घेऊया. तर अगदी अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला यामध्ये बॅटर घालायचं आहे, कारण केक नंतर फुलून वरती येऊ शकतो आणि अगदी जास्त बॅटर झालं की वाट्यांच्या बाहेरसुद्धा बॅटर जाऊ शकतं. तर आता हा जो केक आहे तो अजूनच सुंदर दिसण्यासाठी यावरती मी टुटी फ्रुटी घालते. तुम्ही याऐवजी सुकामेवा घालू शकता किंवा अगदीच नाही घातलं ना तरी देखील चालेल. तर आता परत एकदा ह्या वाट्या ज्या आहेत त्या आपल्याला थोड्याशा अशा टॅप करून घ्यायच्यात, म्हणजे यामध्ये जी एअर असते ती बाहेर निघून जाईल. तर इकडे आपली कढई देखील अगदी 10 मिनटं चांगली अशी प्रीहीट झालेली आहे. तर आता आपण ज्या तयार करून घेतलेल्या वाट्या होत्या त्या यावरती ठेवायच्या. जर तुम्ही अगदीच छोट्या छोट्या जर वाट्या घेतल्या ना तर खूप जास्त वाट्या यावरती बसू शकतात. तर आता यावरती झाकण ठेवून अगदी मंद आचेवरती आपल्याला हा जो केक आहे तो अगदी 30 ते 35 मिनटं बेक करून घ्यायचा आहे. लक्षात ठेवायचं, सुरुवातीचे 20 मिनटं तरी अजिबात झाकण नाही खोलायचं. तर एक 30 ते 35 मिनटामध्ये हा केक बेक होतोच, पण थोडासा कमी जास्त वेळ लागू शकतो, कारण गॅसची फ्लेम कशी आहे यावर ते अवलंबून आहे. तर इथे बघा एक 35 मिनटं लागलेले आहेत हा केक बेक होण्यासाठी. काय सुंदर बेक झाला आहे तुम्ही बघू शकता. यामध्ये आपण टूथपिक घालून बघूया. तर टूथपिक अगदी साफ निघते, याचाच अर्थ केक जो आहे तो आपला छान बेक झालेला आहे. अगदी फुलून वरती आलं आहे. कडेने ज्या कडा आहेत त्यासुद्धा वाटीपासून वेगळ्या झालेल्या आहेत. तर या वाट्या ज्या आहेत मी बाजूला काढून घेतल्यात, पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत. तर हा जो केक आहे तो आपला पूर्णपणे गार झालेला आहे, अगदी वाटीपासून मोकळा झाला आहे. तर तरीसुद्धा आपण हे थोडंसं सुरीने मोकळं करून घ्यायचं. अगदी कुठे जर चिकटलेलं असेल तर आपला केक जो आहे तो तुटू शकतो. तर बघा इथे आपला हा सगळ्यात सोपा असलेला रवा वाटी केक तयार झालेला आहे. काय सुंदर झाला आहे. रंग बघा काय सुरेख आला आहे की नाही. छान अशी याला जाळी पडले, मऊ लुसलुशीत आहे, दिसायला देखील खूपच सुंदर दिसतोय. तर आता सगळ्या वाट्यांमधून हा जो केक आहे तो आपण बाजूला काढून घेऊया. तर हा जो केक आहे जेवढा बनवायला सोपा आहे तेवढाच खायला देखील अगदी चविष्ट आहे, पौष्टिक आहे. त्यामुळे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हा केक आवडणार आहे. एवढा चवीला अप्रतिम लागतो. तर इथे मी सगळे जे केक आहेत ते वाट्यांमधून बाजूला काढून घेतलेले आहेत. अगदी घरगुती मोजक्या साहित्यामध्ये घरातील साध्या वाट्यांमध्ये हा आपण रवा वाटी केक तयार केलेला आहे. तर तुम्हाला मी हा जो केक आहे तो आतमधून सुद्धा दाखवते बघा. अगदी छान अशी याला जाळी पडले, मऊ लुसलुशीत झालेला आहे. तर अदल्यामधल्या वेळेत मुलांना खायला देण्यासाठी किंवा चहासोबत काहीतरी असं गोडधोड खायचं म्हटलं ना तर हा केक अगदी परफेक्ट आहे. तर तुम्ही देखील हा रवा वाटी केक एकदा नक्की करून पहा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि तुम्हाला अजून कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे देखील मला कळवा. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.